मित्रांनो, आपण मंदिरात जातो तेव्हा नीटनेटके कपडे घालतो, खूप तयारी करून जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामींना आपलं रूप नाही तर आपलं वेडं प्रेमप्रिय असतं. अक्कलकोटच्या दरबारातला हा असा प्रसंग जो सांगतो की खरं तर स्वामी कोणाचे आहेत. शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की पहा, कारण तुमची बघण्याची नजर बदलेल. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. अक्कलकोटमध्ये एक वेडा माणूस राहायचा. त्याचे कपडे फाटलेले, त्याचे केस विस्कटलेले आणि तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहायचा. लोक त्याला दगड मारायचे, त्याच्यावर हसायचे. एकदा काय होतं की स्वामी एका झाडाखाली बसलेले असतात आणि मोठे पंडित, श्रीमंत लोक ना स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. तेव्हा अचानक तो वेडा माणूस गर्दीतून धावत आला आणि त्याच्या हातामध्ये घाणेरडा मातीने भरलेला एक खाऊचा तुकडा होता. लोक त्याला हकलवून देऊ लागले, पण तो कोणाचंच ऐकेना. तो थेट स्वामींच्या समोर गेला आणि तो मातीने भरलेला तुकडा स्वामींच्या तोंडासमोर धरला. सगळे लोक घाबरले. सगळ्यांना वाटलं आता स्वामी रागवतील. पण स्वामींनी जे केलं ते पाहून सगळे थक्क झाले. स्वामींनी प्रेमाने त्या वेड्या माणसाचा हात धरला आणि तो मातीने माखलेला तुकडा एखाद्या अमूल्य प्रसादासारखा खाल्ला. स्वामींच्या डोळ्यात ना पाणी होतं. स्वामी म्हणाले, लोकांना वाटत असेल तू वेडा, पण मला तुझ्यातलं निष्पाप आणि निर्मळ बाळ दिसतंय. या पंडितांच्या सोन्यापेक्षा तुझ्या या मातीला जास्त गोड चव आहे. या कथेतून आपल्याला काय शिकायला भेटलं? पहिलं म्हणजे दिखावा सोडा. आपण विधी आणि दागिन्यांनी देवाला खुश करण्यासाठी प्रयत्न करतो, पण देवाला हवं असतं ते आपलं निष्पाप मन. दुसरी गोष्ट म्हणजे माणुसकी. जगाने ज्याला नाकारलं त्याला स्वामींनी जवळ केलं. कोणाला त्याच्या बाह्य रूपावरून कधीही कमी लेखू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरण जा. जेव्हा तुम्ही जगासाठी वेडे ठराल तेव्हाच तुम्ही स्वामींच्या जवळ जाल. मित्रांनो, जर तुमचं मन साफ असेल आणि सारं जग जरी तुमच्या विरोधात उभं असेल ना, तरी काळजी करू नका, कारण आपले स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर एक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि सांगा आपल्या स्वामींना, स्वामी मी तुमचाच आहे. श्री स्वामी समर्थ.